अध्यात्म रामायण अरण्यकांड द्वितीय सर्ग. शरंगादी मुनींची भेट. मुक्त भावानुवाद. श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, विराज स्वर्गी गेल्यानंतर लक्ष्मण व सीतेसह श्रीराम सर्व सुखदायी शरभंगाच्या तपोवनात गेले. लक्ष्मण आणि सीता यांच्यासह येणाऱ्या श्रीरामांना पाहून बुद्धिमान असणारे शरभंग मुनी लगबगीने उठून उभे राहिले. त्यांनी स्वागतासाठी पुढे जाऊन आणि त्यांची चांगल्या प्रकारे पूजा करून मुनींनी त्यांना आसनी बसविले. मग कंदमुळे, फळे इत्यादींच्या द्वारे त्यांचे आतिथ्य केले. नंतर भक्तपरायण रामाला शरभंग प्रेमानेच म्हणाले, हे रामा, तुमच्या दर्शनाची इच्छा करीत तपस्येचा निश्चय करून मी बराच काळ तिथे राहिलो. हे रामा, तुम्ही तर साक्षात परमेश्वर आहात. माझ्या तपस्येने मला मिळालेली सर्व पुण्य मी आज तुम्हाला अर्पण करून मोक्षाप्रत जातो. असे महाविरक्त योगी श्रेष्ठ शरभंगांनी आपल्या उत्कृष्ट पुण्याचे महान फळ श्री रामचंद्रांना अर्पण करून सीतेसह असणाऱ्या अप्रमेय भगवान श्रीरामांना प्रणाम करून ते त्वरित चितेवर चढले. त्यावेळी सर्वांतयामी दुर्गा दलाप्रमाणे श्यामवर्ण कमल नयन वल्कल धारणी कोमल जटा कलाप असणाऱ्या सीता व लक्ष्मण यांच्यासह असणाऱ्या श्रीरामांचे शरभंगांनी भरात वेळ ध्यान केले. ते म्हणाले, हो, या जगात श्री रघुनाथा शिवाय स्मरण केल्यावर कामधेनू प्रमाणे असणारा अन्य दयाळू पुरुष कोण आहे? अनन्य भावाने मी त्यांचा नित्य स्मरण केलेले होते. माझे स्मरण जाणून ते स्वतःच येथे आले आहेत. देवा, ईश्वरा, अशा माझ्या श्रीरामांची दृष्टी आता माझेवरच राहू दे. त्यांच्या देखत मी माझा देह जाळून घेऊन आणि निष्पाप होऊन ब्रह्मलोकी प्रस्थान करतो. मेघातील विजेप्रमाणेच ज्यांच्या डाव्या मांडीवर सीता विराजमान आहे असे श्रीराम सदा माझ्या हृदयी निवास करोत. अशा प्रकारे पुष्कळ वेळ श्रीरामांचे ध्यान करून तसेच आपल्या समोरच उभ्या असणाऱ्या श्रीरामांच्या कडेच पाहत पाहत मुनिश्रेष्ठ शरभंगांनी तत्काळ अग्नी प्रज्वलित करून आपले पंचभौतिक शरीर अग्नीत भस्मस्की करून टाकले आणि दिव्य देह धारण करून श्रीरामांच्या देखत ते तर साक्षात प्रजापतींच्या लोकी गेले. त्यावेळी दंडकारण्ये राहणारे मुनिगण श्रीरामांचे भेटीस्तव शरभंग मुनींच्या आश्रमी उपस्थित झाले. त्या मुनी समूहास पाहून माया मानव रूप धारण केलेल्या सीता, श्रीराम आणि लक्ष्मण यांनी जमिनीवर मस्तक ठेवून त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला, प्रणाम केला. तेव्हा सर्वांचे अंतरी वसणाऱ्या श्रीरामांचे आशीर्वाद पूर्वक अभिनंदन करून ते मुनिगण हात जोडून धनुष्य बाण धारण केलेल्या श्रीहरींना याप्रमाणे म्हणाले, ब्रह्मदेवांचे प्रार्थनेनुसार या पृथ्वीचा भार कमी करण्यास्तवच आपण अवतार धारण केला आहे. आपण साक्षात विष्णूच असल्याचे आम्हास ज्ञात आहे. जानकी ही लक्ष्मी असून लक्ष्मण शेषनाग तसेच भरत शत्रुघ्न हे शंख आणि चक्र आहेत. म्हणून तुम्ही सर्व ऋषींचे दुःख दूर करावे. हे रघुश्रेष्ठा, यावे लक्ष्मण व जानकीसह तुम्ही आम्हा मुनींनी सेवन केलेली सर्व वने पाहण्यास क्रमाक्रमाने जाऊया.
आपण असे केल्याने आमचेवर मोठी दयाच होईल. अशा प्रकारे मुनिजनांनी विनंती केल्यावर सर्वव्यापी भगवन मुनींच्या सोबत तपोवने पाहण्यास निघाले. सर्वत्र अस्थिरूप होऊन पडलेली अनेक मस्तके पाहून श्रीरामांनी विचारणा केली, ही कोणाची हाडे असून येथे का बरे पडले आहेत? यावर मुनींनी सांगितले, हे श्रीरामा, या सर्व ऋषींच्याच कवट्या आहेत. हे ईशा, ती मस्तके राक्षसांनी खाल्लेली आहेत. मुनिजन समाधीत असताना त्यांना बाह्य जगताचे भान नसते, तेव्हा त्यांना भक्षणास्तव राक्षस इकडे भ्रमण करीत असतात. भय आणि दीनपणायुक्त मुनींची वचने ऐकून श्रीरामांनी सर्व राक्षसांचा वध करण्याची प्रतिज्ञा केली. तेथे वनी राहणाऱ्या मुनींकडून पूजा स्वीकारित श्रीराम, जानकी आणि लक्ष्मणासह ऋषी आश्रमे पाहत काही वर्षाचा काळ त्यांनी तिथे व्यतीत केला. त्यानंतर श्रीराम सुतीक्ष्णाच्या प्रख्यात आश्रमे गेले. महर्षींनी गजबजलेला तो आश्रम सर्व ऋतूंच्या गुणांनी संपन्न आणि सर्व काळी सुखकारक असा होता. श्रीराम आल्याचे ऐकून श्रीराम मंत्र उपासनी तत्पर असणारे अगस्ती ऋषींचे शिष्य सुतीक्ष्ण स्वतः श्रीरामांकडे येऊन भक्तीने उत्कंठित नेत्रांनी त्यांनी श्रीरामांची विधिवत पूजा केली. सुतीक्ष्ण म्हणाले, अनंत गुणी अप्रमेय सीतापते, मी तुमच्या नामाचा मंत्र नित्यमेव जपत असतो. ज्यांच्या चरणाचा आश्रय प्रत्यक्ष शिव आणि ब्रह्मदेव यांनी घेतलेला आहे आणि ज्यांचे पदकमल हे संसार सागर तरुण जाण्यास सुदृढ नौका सम आहेत, अशा मनोहर श्याम सुंदर श्रीरामा, मी तर सततच तुमच्या दासांचाही दासच की आहे. सर्ग 1 पुढे चालू. सर्ग 2 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.